पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाची महाआरती 1001 दाम्पत्यांच्या हस्ते संपन्न। भव्य दिव्य सोहळ्यात पुणे येथील ढोल पथकाने उपस्थितांचे वेधले लक्ष। नंदुरबार शहरात 1 लाखाहून अधिक भाविकांना पवित्र गंगाजलाचा वाटप। सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा। प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाची महाआरती नंदुरबार शहरातील पोलीस कवायत मैदान येथे संपन्न झाली। रविवार दिनांक सायंकाळी 1001 दाम्पत्याच्या हस्ते संपन्न झाली। या भव्य दिव्य सोहळ्याला माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी आमदार शिरीष चौधरी, युवा नेते डॉ. विक्रांत मोरे, अनुलोम महाराष्ट्र राज्य प्रमुख स्वानंदजी ओक, भागवत कथाकार अविनाशजी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती। व्यासपीठावर भागवताचार्य रवींद्र पाठक महाराज, गणेश जोशी महाराज, चंद्रकांत रोडे महाराज, दशरथ महाराज, गुमान सिंग महाराज, जाने महाराज, दवे महाराज, गिरीश महाराज, संतोष महाराज, कौशल्य माताजी रेवता महाराज, माधव श्यामसुंदर महाराज, ईश्वर महाराज, योगिता दीदी, देवेंद्र पांढरकर यांच्यासह साधू संत महंतांची उपस्थिती होती। या भव्य दिव्य सोहळ्यात पुणे येथील ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधले। प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे स्नान करण्याचा ज्या भाविकांना योग आला नाही अशा सर्व भाविकांसाठी शिरीष दादा मित्र परिवार, डॉ. विक्रांत मोरे मित्र परिवार यांच्या माध्यमातून जलतीर्थ वितरणाचे आयोजन देखील करण्यात आले। नंदुरबार शहरातील 1 लाखाहून अधिक भाविकांना या पवित्र गंगाजलाचा वाटप सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या। या प्रयागराज येथील महाकुंभाचं महत्त्व काय? हा महाकुंभ सर्वसाधारणपणे 144 वर्षानंतर येतो। तसे आपल्याकडे 4 ठिकाणी कुंभ होत असतात। काही वेळेला अर्ध कुंभ होतात, काही वेळेला पूर्ण कुंभ होतात, परंतु हा महाकुंभ आहे 144 वर्षानंतर येतात। या कुंभाचा पवित्र लाभ घ्यायला आपल्याला आतापर्यंत तरी एकदा संधी मिळाली आहे। अजून दुसऱ्यांदा संधी मिळालेली अजूनही एकही माणूस असेल असं वाटत नाही। आणि म्हणून आम्ही विचार केला, एक आख्यायिका आहे की प्रयागराज येथे सर्वात जास्त महत्व काय आहे। त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ केल्यानंतर पुण्य लाभतं असं आख्यायिका आहे। तिथे केलेले जुने काही चुका असतील, काही पाप असतील, काही आपल्या हातून थोडे मोठे लहान मोठ्या चुका, त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर त्या चुका माफ केल्या जातात असंही सांगतात। आणि म्हणून त्या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे हा भेदभाव नसतो। जगातील सर्वात मोठा पवित्र महोत्सव हा प्रयागला महाकुंभ म्हणून होतो। या ठिकाणी आपण बघितलं असेल, जवळजवळ 65 कोटी लोकांनी त्या ठिकाणी स्नान केलं। त्याच्यामध्ये कुठल्या धर्माचे होते, कुठल्या जातीचे होते, कुठल्या पंथाचे होते हे कोणी कधी बघितलं नाही। सर्वांना सामाजिक दृष्ट्या एकत्र येण्याचा तो मोठा सोहळा होता। प्रत्येकाची संस्कृती जाणून घ्यायची, एकमेकाला वाटाघाटी करायचा तो एक सण होता। आणि हा सण जगातला सर्वात मोठा पवित्र सण होता आणि म्हणून त्याला महत्व आहे। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साधू संत येतात आणि आल्यानंतर आपल्याला वचन प्रवचन त्या ठिकाणी ऐकायला मिळतं, आपल्याला मार्गदर्शन मिळतं। त्या ठिकाणी पर्यटक म्हणून लोक येतात। हे एक ठिकाण असं आहे त्या ठिकाणी सर्व एकत्र होत असताना पर्यटनाचाही स्वाद ते घेतात। आध्यात्मिक धडे आपल्याला त्या ठिकाणी दिले जातात। हा आध्यात्मिक महोत्सव सर्वात मोठा जगातला आहे।